अमरावती जिल्ह्यात वाऱ्यासारख्या पसरलेल्या एका बातमी मोर्शी शहरात एका धक्कादायक वस्तू सापडल्याची अफवा पसरली होती। ती नेमकी काय आहे आणि तिचं सत्य काय आहे पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात रामजी बाबा मंदिरालगत असलेल्या सावतानगर येथील वाचनालयाजवळ श्रीयुत गाढवे यांच्या जुन्या राहत्या घराचे नूतनीकरणाचे काम सुरू होते। कॉलमच्या खोदकामादरम्यान अंदाजे 1 क्विंटल वजनाचा धातू सदृश मिसाईल सारखा एक अवशेष आढळून आल्याची बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे। अनेकांनी याला खजिना किंवा मिसाईल असल्याचा दावा केलाय। सिटी न्यूजच्या प्रतिनिधींना ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि श्रीयुत गाढवे यांच्याशी संपर्क साधला। गाढवे यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की हा कोणताही खजिना किंवा मिसाईल नसून तो एक मशीनचा जुना भाग आहे। त्यांनी सांगितले की हा भाग त्यांनी बऱ्याच वर्षांपासून आपल्या घरी आणून ठेवला होता। घराचे पाडकाम झाल्यानंतर तो मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला होता आणि ढिगारा साफ करताना तो आता आढळून आला आहे। गाढवे यांनी आवर्जून सांगितले आहे की हा भाग सोने किंवा चांदीचा नसून केवळ एक मशीनचा पार्ट आहे। काही नाही, तो मशीनचा लोखंडी एक पार्ट आहे, बाकी काही नाही। त्याला नट बोल्ट आहे तर ते तुटलेले आहे। तो पार्ट पडला होता, तो आणून टाकून दिला इथं। आता ते खोदकामात तो मातीत दबला आणि आता खोदकामचं माती जे काढणं चालू आहे त्याच्यातून तो दिसला। म्हणून लोकांनी अफवा उडून दिली की बा हे सापडलं ते सापडलं। काहीच सापडलं नाही आहे, लोखंडाचा तुकडा आहे फक्त तो एक, बाकी काही नाही आहे। नाही नाही नाही, मिसाईल नाही फिसाईल नाही। ते असतं तर आम्हीच पहिले सांगितलं असतं बा मिसाईल आमच्या घरी येणार कुठून आहे। मिसाईल नाही, काही नाही, कोणत्या विमानाचा पार्ट नाही, कोणतं कायचाच पार्ट नाही आहे। तो एका मशीनचा पार्ट आहे। विहिरीच्या कामाचे या मशिनरी असते ना त्या स्टँडसारखा एक पार्ट आहे काहीतरी, तो वजनी, बाकी काही नाही आहे तसं। तर मोर्शीतील या घटनेमागचं सत्य आता आपल्यासमोर आहे। तर केवळ अफवांवर विश्वास न ठेवता बातमीची सत्यता पडताळून पाहणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून दिसून येतं।